गोरेगावमध्ये आज मनसेचा मेळावा। राज ठाकरे मार्गदर्शन करणार। मुंबईमधील सर्व पदाधिकारी राहणार उपस्थित। राज ठाकरे काय बोलणार याकडे लागले सर्वांचं लक्ष। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती मिळणार। कोर्टाच्या सुनावणीपूर्वीच सीएम स्थगिती देणार। सूत्रांची माहिती। मुरलीधर मोहोळ आज आरोपांवर बोलणार। काय म्हणतात दंगेकर, जमीन चोर निघाला। मुरलीधर मोहोळ यांचा उल्लेख करत रवींद्र दंगेकरांचं ट्विट। जैन बोर्डिंग जमीन प्रकरणी आज नाव जाहीर करण्याचाही दिला इशारा। धनंजय मुंडे आणि जरांगेंच्या वादात करुणा मुंडे यांची उडी, तर धनंजय मुंडेला प्रतिज्ञापत्र कळतं का? करुणा मुंडेंचा सवाल। जरांगेंना जीआर तरी कळतो का? धनंजय मुंडेंनी केली होती टीका। बूथ कॅप्चरिंग करून मेलेल्यांचं मतदान दाखवून तुम्ही जिंकलात। करुणा मुंडे यांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप। मला पाडेन म्हणणाऱ्या जरांगेंना सांगा 1,44,000 निवडून आलोय। धनंजय मुंडे यांनी केलेली टीका। जरांगे मला परळीचा चष्मेवाला म्हणतो, चष्मा आवडलाय तर घेऊन जा। धनंजय मुंडे यांचा टोला, तर तुझा रक्तानं भरलेला चष्मा तुलाच ठेव। जरांगेंचा पलटवार। भाजपने मला टार्गेट करण्यासाठी भुजबळांना माझ्यावर सोडलंय। वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, तर मी वडेट्टीवारांना कशाला टार्गेट करून ते सारखी भूमिका बदलताय म्हणून जाब विचारतोय भुजबळांचं उत्तर। भुजबळांचे शिष्य नवनाथ वाघमारे यांच्याकडून भुजबळांच्या भाषणाचा समाचार। फडणवीसांनी भुजबळांना ओबीसी नेत्यांवर टीका करायला सांगितली का? नवनाथ वाघमारे यांचा घणाघात। ठाकरे बंधूंची युती पक्की, ज्यांना सोबत यायचे त्यांचं स्वागत। महाविकास आघाडी स्थानिक निवडणुकांसाठी नाही। महाविकास आघाडी विधानसभा आणि लोकसभेपुरतीच राऊतांचं विधान। आनंद दिघेंचा अपमान करणाऱ्यांना ठाणेकर सोडणार नाही। संजय राऊतांवरून शिंदेंची ठाकरेंवर टीका, तर ठाण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे सत्तेत येणार। या राऊतांच्या दाव्यावर शिंदेंचा निशाणा। मुंबईच्या राम मंदिर स्टेशनवर जन्मलेल्या बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याची माहिती। नवजात बाळावर कूपर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार। मुंबईमध्ये रात्री 10 वाजेपर्यंतच फटाके वाजवण्याची परवानगी। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 12 वाजेपर्यंत सूट। आवाजाची मर्यादा मोडल्यास पोलीस कारवाई होणार। दिवाळीच्या काळात खोबऱ्याला 500 रुपये किलो उच्चांकी भाव। दक्षिणेकडील राज्यात नारळाचं उत्पादन कमी झाल्यानं परिणाम। दिवाळीमध्ये खोबऱ्याला मागणी वाढली, त्यामुळे भाव वधारले। अकोल्यात दिवाळीचा उत्साह। खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत गर्दी। अकोल्यातील दिवाळीची गर्दी, उत्साह आणि विद्युत रोषणाईच्या झगमगाटाचं विहंगम दृश्य। 33 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 3,258 कोटी जाणार। पॅकेज मदत निधी वितरणास मान्यता, मात्र ई केवायसी मध्ये हलगर्जीपणा केल्यास मदतीला मुकणार।